आंबट चवीची आंबाड्याची भाजी ही चविष्ट तर असतेच, शिवाय अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण असते. तर पोषक तत्वांनी भरपूर अशी आंबाड्याची भाजी आज आपण पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत. तर चला रेसिपीला स्टार्ट करू. तर इथे साहित्य आहे: अर्धी वाटी जुंधळ्याची कणी किंवा तुम्ही ज्वारीची कणी पण म्हणू शकताय. तर ती कणी घेतलेली आहे. ती नसेल तर तुम्ही तांदळाची कणीसुद्धा घेऊ शकता. तर इथे हरभरा डाळ अर्धी वाटी भिजवून घेतलेली आहे. तसेच शेंगदाणेसुद्धा भिजवून घेतलेले आहेत 1 वाटी. 8 ते 9 पाकळ्या लसूण आणि 4 ते 5 मिरच्या, जिरे आणि हिंग इतके साहित्य आपल्याला लागणार आहे. तर हे सर्व साहित्य आपण घेतलेले आहोत. तर इथे मी 1 जोडी आंबाड्याची छान अशी कवळ्या पाण्याची घेतलेली आहे. तर हे सर्वप्रथम तर आधी मी निवडून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे. आता इथे माझे प्रमाण असं आहे की 1 डबा आंबाड्याची कोवळी निवडलेली भाजी ह्यांना स्वच्छ असं धुवून आता आपण ह्याला शिजत ठेवणार आहोत. तर याला सर्वात आधी आपण शिजवून घ्यायचं आहे. तर चला हे आपण पहिला सर्वात आधी शिजवून घेऊ. तर बघू शकता आता आपल्या आंबाड्याची भाजी शिजलेली आहे. ही पूर्णतः भाजी शिजलेली नाही आहे, साधारणतः 90% ही भाजी शिजलेली आहे. तर आता ह्या भाजीमध्ये आपण आपले साहित्य टाकणार आहोत. आता ह्या भाजीमध्ये सर्वात आधी आपण ज्वारीची कणी टाकणार आहोत आणि ती छान अशी मिक्स करून घेणार आहोत. ज्वारीची कणी कच्चीच आहे, ती छान अशी मिक्स करून आपण घ्यायची आहे. मगाशीच सांगितल्याप्रमाणे भाजी आपली पूर्णतः शिजलेली नाही आहे, त्यामुळे आपण त्यामध्ये कच्चंच असं टाकून घेणार आहोत. म्हणजे परत पुन्हा आपण त्या भाजीला छान अशी फोडणी देऊन शिजवणार आहोत. तर हे छान असं गरम गरम असते तेव्हाच कणी त्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी याला 10 मिनटं आपण तसेच त्या वाफेवर ठेवून द्यायचं आहे, बंद किंवा झाकण ठेवून. आता आपण इथे शेंगदाणे आणि हरभरे घेणार आहोत. हरभरे हे भिजवलेले आहेत आणि शेंगदाणेसुद्धा भिजवून घेतलेले आहेत 3 ते 4 तास. तर त्यांनासुद्धा छान असं शिजवून घ्यायचं आहे. आणि आता शेंगदाणे आपले हे तर शिजून झालेले आहेत आणि 10 मिनटं आपण ही भाजी तशीच ठेवून दिली होती. तर आता त्यामध्ये आपण 1 चमचा हळद टाकून घेणार आहोत आणि हिंग. माझ्याकडून तो व्हिडिओ स्किप झालेला आहे, तर तुम्ही हिंगसुद्धा टाकू शकता त्यामध्ये. तर इथे परत एकदा आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत. आणि हे मिरची, लसूण आणि जिरेचा ठेचा आहे. तर आपण फोडणीची इथे तयारी करणार आहोत. तर छान असं तेल गरममध्ये आपण मिरची आणि लसूण छान असे फोडणी देणार आहोत. त्यानंतर हे मिश्रण आपण त्यामध्ये ओतून घेणार आहोत. बघू शकताय तुम्ही. तर हे छान असं मिश्रण आपण आता मिक्स करून घेणार आहोत. आणि मगाशीच आपण शेंगदाणे आणि हरभरे हे बॉईल करून घेतलेले होते, तर हे सुद्धा आपण त्यामध्ये मिश्रण टाकणार आहोत. तर आता हे सर्व मिश्रण एकत्र करून आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि चवीनुसार आपण मीठही टाकायचं आहे. तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही मीठ टाकू शकताय, कमी जास्त. तर हे छान आता मिश्रण असं तयार झालेले आहे. तर याला आता आपण छान असं बॉईल होण्यासाठी 10 मिनटं ठेवून देणार आहोत मंद आचेवर गॅस करून. तर 10 मिनटं आपण भाजी बघू शकता किती भाजीला थिकनेस आलेली आहे आणि भाजी ही खूप छान अशी शिजली गेलेली आहे. तर ही थंड झाल्यानंतर परत अजून घट्ट होऊन येते. तर भाजी आपली छान अशी घट्ट झालेली आहे. अगदी 5च मिनिटात आपली भाजी तयार झालेली आहे आणि स्वादिष्ट आणि चविष्ट तर खूपच झालेली आहे. तर अशी ही भाजी पारंपरिक पद्धतीने तुम्हीही घरी बनवून खा आणि हो, स्वस्त खा आणि मस्त राहा. जर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला जाता